गेल्या अनेक दिवस संभ्रम महाराष्ट्रामध्ये उमेदवारी महायुतीची जाहीर करण्यामध्ये होता, तो काल संपुष्टात आलेला आहे। परंतु जे अपेक्षित होतं तेच झालेलं आहे। शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत कोल्हापूर आणि हातकणंगलेचे, कोल्हापूरमध्ये संजयदादा मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशीलदादा माने या दोन्ही उमेदवारांची काल घोषणा झालेली आहे। आणि आज आम्ही लगेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये संजय मंडलिक साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या या निवडणुकीची सगळी धुरा आम्ही सांभाळण्याची त्यांना ग्वाही दिलेली आहे। खरं पाहता देशभरामधल्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये या 3-4 जिल्ह्यामध्ये गेले 2 वर्ष आम्ही सातत्यानं आमचं भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क वाढवणे, पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, आलेले सगळे कार्यक्रम, विकासाची कामं हे सगळं प्रभावीपणानं राबवल्यामुळं एक मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि परिसरातल्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे। या सगळ्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही खासदार आमचे महायुतीचे निवडून येण्यासाठी निश्चित होईल याचा मला विश्वास आहे।